तर आज होती 15 ऑगस्ट आणि मिस्टर होते घरी. म्हटलं चला ते घरी आहे तर ते सकाळ सकाळी काही ना काही काम काढतच असतात. त्याच्यामुळे त्यांनी काढला होता फिश टँक साफ करण्यासाठी. मला तो फिश टँक उचलून मला तो साफ करता येत नाही, कारण तो खूप जड आहे, काचेचा आहे, तो खूप जड आहे. त्याच्यामुळं मग ते पडण्याची वगैरे शक्यता आहे माझ्याकडून. मग मिस्टर मला काहीतरी रिस्क घेऊन देत नाही. ते स्वतःच मस्तपैकी स्वच्छ वगैरे करतात, त्याचं पाणी वगैरे चेंज करतात. आणि बघू शकता तुम्ही, इतकं भारी हा फिश टँक दिसत होता ना. आणि तो स्वच्छ केल्यानंतर जवळपास 8 दिवस तरी पाणी असंच राहतं, नंतर ते खराब होतंच. त्याच्यानंतर मग म्हटलं चला त्यांचंही काम झालं आहे तर म्हटलं आपण पण जरा सोफ्याचे कवर वगैरे सगळे काढून घेऊयात. तर मी असे कवर वगैरे सगळे काढून घेतले, धुवायला टाकायचे होते. खूप जास्त खराब नव्हते झाले, कारण मी 8 दिवसातनं 2 वेळा तरी सोफ्याचे कवर धुते. तर मिस्टर इकडे म्हटले मला दे कोथिंबीर, मी देतो चिरून, कारण तुम्हाला आज कोथिंबीर वड्या कर. म्हणलं ठीक आहे. मग तीळ आणण्यासाठी मी बाहेर गेले होते. तर इथं अशा 2-4 महिला बसल्या होत्या. मी त्यांना विचारलं की काय एक्झॅक्टली का आलाय तुम्ही. तर त्या बोलल्या की BP, शुगर, कोलेस्ट्रॉल वगैरेचे जे आहेत ना ते तुम्ही चेक करू शकता. तर किती, फक्त 50 रुपयामध्ये होतं. 15 ऑगस्ट होतं त्याच्यामुळे. मग मी म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी मला दिलं त्यांच्याकडचं जे कार्ड असतं. त्या म्हटल्या की आम्ही घरी येऊन सुद्धा सॅम्पल तुमच्या ब्लडचं कलेक्ट करतो, तर तुम्हाला कधी गरज असल्यास मला कॉल वगैरे करा. म्हणलं ठीक आहे, कारण मला मी घरी गेले, घरी जाऊन मला करायच्या होत्या कोथिंबीर वड्या. मिस्टरांनी पण कोथिंबीर वगैरे कट करून ठेवली होती, त्याच्यामुळं मला तर काम सोपंच झालं. मस्तपैकी कोथिंबीर वड्या वगैरे केल्या, जेवण वगैरे सगळं मस्तपैकी केलं. दुपारी झोपले, उठल्यानंतर पाहिलं तर सोसायटीमध्ये एक महिला आमची भाजी वगैरे विकायला बसलेली असते, तिच्याकडं गेले, भाजी वगैरे पालकाची घेऊन आले. मिस्टरांनी इथं बनवलेली होती रात्रीच्या जेवणासाठी पनीर बिर्याणी. आणि मस्तपैकी त्यांच्या हातची बिर्याणी म्हणजे खरंच स्वर्गसुख असतं. तर मी निवांत बसले होते, त्यांनीच ते सगळं ताट वगैरे सगळं घेऊन आले. आणि बिर्याणी तुम्ही बघू शकताय कशी झाली, आणि खायला तर खूप भारी होती, कोशिंबीर पण होती. तर असा गेला माझा 15 ऑगस्टचा दिवस. बाय.